नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांना व्हॅलेंटाईन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर अशा सगळ्यांना देतात का शुभेच्छा का फक्त नवरा बायकोच देऊ शकता? एकमेकांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आज आम्ही ठरवलं आहे की मी सगळं ड्राईव्ह करणार आहे. वर्षाला आज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करवणार आहे. प्रिन्सेस ट्रीटमेंट. येस. म्हणजे आमचं प्लॅनिंग असेल की सगळं हा प्लॅन करणार. म्हणजे तुम्हाला बोलणार की वर्षा स्पोर्ट्स कपडे घाल, मग मी घातले, मग तुम्हाला डायरेक्ट सायकलीपाशी घेऊन आला, काढ आणि सायकल. आम्ही सायकल्या काढल्या आणि आम्ही आलो आरे कॉलनीमध्ये. आता हा आजचा पूर्ण दिवस व्हॅलेंटाईन्सचा सेलिब्रेट करणार तर आहेच, पण आय हॅव समथिंग स्पेशल फॉर व्हॅलेंटाईन्स डे. काय घेऊन आले? चॉकलेट? इट्स नॉट नॉर्मल चॉकलेट बेबी, मग इट्स दुबई कुनाफा चॉकलेट डायरेक्टली फ्रॉम दुबई. हो, दुबई. थँक्यू सो मच वर्षानं मला दिलेलं आहे कुनाफा चॉकलेट. मग कसं आहे तुम्हाला जवळ येऊन थोडंसं दाखवते. बस. दुबई कुनाफा चॉकलेट पिस्टॅचिओ फ्लेवर. पिस्ताचिओ. अर्ध कुनाफा पिस्ताचिओच असतं. अच्छा, अर्धा देणारच आहे का मी तुला? एवढे सांगायची पण गरज नाही आहे, मी तर देणारच आहे तुला. कारण काय माहिती आहे का, माझे एक ऑफिसचे सर गेले होते दुबईला, तर ते आता घेऊन आले होते. पण माझं मन मोठं, मी स्वतः खाल्लं नाही. तू खा ना, तुझ्यासाठी आणले, तुझ्यासाठी आणले. अय्या लय छान दिसतंय. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर गोड अशी सुरुवात झाली आपल्या व्हॅलेंटाईन्स डेची. आता एक नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करूयात, आम्ही तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून है ना. स्टे ट्यून्ड. पहिली ॲक्टिव्हिटी आमची असेल सायकलिंग. सिस्टमॅटिक असतं आमचं काम, सगळं सोबत घेऊन. मस्त प्रत्येकाची पाण्याची बॉटल आहे. कुनाफा असं क्रिस्पी लागतं ना, क्रंची क्रंची मस्त. खूप मस्त चॉकलेट आहे. थँक्यू सो मच वर्षा. मी काय तुझ्यासाठी चॉकलेट नाही आणलं, पण तुला मी दिलं होतं काल. 2 कॅडबरी दिलं नव्हतं का? ह्याला दिलेला. कशाला दिलेला? प्रॉमिस डेला. प्रॉमिस डेला कॅडबरी कोण देतं? मी. त्याची नेक्स्ट सरप्राईज आहे वर्षासाठी. तिकडे आपण चाललेलो आहे. वर्षा, तुला माझ्या मागं सायकल घेऊन यायचं आहे. विचारायचं नाही आपण कुठे चाललोय. खरं पण लय पण डिस्टन्स नाही ना जे मला जमल, म्हणजे जम लागणार नाही. नाही, जवळच आहे. 2 किलोमीटर 3 किलोमीटर. तर आय एम एक्साइटेड. छान वाटतं ना असं कधीतरी काहीतरी छान वेगळं. मला असं वाटतं धनराज तू माझ्यासाठी पहिल्यांदाच हे असं काहीतरी करतोय का, की मला न सांगता. कारण आपल्या बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या प्लॅन्ड असतात. तर आज आपलं अनप्लॅन सरप्राईज नाही, प्लॅन्ड तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी सरप्राईज आहे. लेट्स गो. चला बघूयात आज धनराज कसा आपला डे घालवतोय ते. बाय. तर गाईज मला घेऊन आला एक स्पेशल ब्रेकफास्ट करायला, स्पेशल ह्यासाठी. आणि आम्ही घरून चहा टोस्ट खाऊन निघलो होतो. तर मला आता काहीतरी मस्त हिला एक हिच्या आवडीचा पदार्थ म्हणजे सँडविच चीज टाकून भरपूर ते खायला घालूयात. आणि ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की आम्ही लास्ट टाइम एकदा आता तिकडे आलो होतो, तर इकडे आल्यावरती मला तेव्हा सँडविच खायचं होतं, व्हेज सँडविच. आणि तेव्हा राहून गेलं काही कारणास्तव. तर मग ह्यानं ते लक्षात ठेवलं. म्हणलं चला आज हिला घेऊन जाऊयात सँडविच खायला मस्त पैकी. तर आपल्या व्हॅलेंटाईनचा दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ब्रेकफास्ट, मस्तपैकी पोटभर सँडविच. तर आता निवड तू, तुला कुठलं सँडविच हवं आहे? व्हेज ग्रिल नाही, व्हेज चीज ग्रिल. व्हेज चीज ग्रिल. ठीक आहे. ऑर्डरमध्ये थोडासा बदल आहे कारण की आम्हाला ते जम्बो सँडविच जरा आवडले. जरा बरंच मोठे, तुम्हाला दाखवतो. हां, मग एकच जम्बो घेऊयात. हां ना. मग कुठलं घ्यायचं? चीज घ्यायचं, नॉर्मल चीज. तर खूपच गरम होते आणि आम्ही ऑर्डर चेंज झाली. आपली ऑर्डर काय झाली आता? व्हेज चीज मेल्ट सँडविच जम्बो म्हणजे खरंच आवडलं. आणि यार धनराज व्हॅलेंटाईन डे करावं लागते, काय करता यार. थकावं नाही मला किती. मला असे प्रिन्सेस ट्रीटमेंट म्हणजे कशी असते, डायरेक्ट फोर आपली प्रिन्सेस हेल्दी प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे. कशी हेल्दी आणि चीज मेल्ट खातोय मरणाचं चीज. हो का? मग सॉरी. मग ते जिरायसाठी आणले तुला एवढ्या लांब सायकलवरती. आता गाडी काय नव्हती आपल्याकडे. होते ना. आता विषय काय होणार आहे माहिती आहे का, आम्ही ज्या रस्त्यानं आलोय ना तर उतार आहे. ठीक आहे, उतारानं मस्तपैकी सायकल आम्ही आलो, तरी पण मी इतकी घामाघूम झाली. आता जाताना आम्हाला चढ आहे, गाईज. आता मला टेन्शन आहे, जाताना चढ आहे मरणाचा. त्याला काय चालू जायचं? आता घरी गेलं की झोपूयात. एवढं चीज जिरलं पाहिजे का नको? घरी जाऊन झोपूयात. झोपू ना आरामशीर. तर आपली ऑर्डर आलेली आहे.
है ना. ॲक्च्युली जम्बो आहे हा. जम्बो आहे बघ. जवळजवळ आता एवढं आहे. माझ्या तर एक्झॅक्ट हातावर एवढं. चला दिसायला तर मस्त खाऊयात. दिसते. मला कंट्रोल झाला नाही त्यामुळे मी थोडंसं वरचं चीज काढून खाल्लंय का कसं टेस्टला. आता मस्त एक ओढूयात. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. 3 लेअर आहेत. 3 ब्रेडचे लेअर आहेत आणि प्रत्येकमध्ये वेगवेगळी भाजी आहे. बसं नाही का खात एवढं मोठं आहे. आवडलं. वर्षाला ना चीजच्या गोष्टी लय आवडतात. मी चीज क्यूब कोरडा पण खाऊ शकते तो पण. खाऊ शकतो नाही खाते. हळू हळू. तर आता मस्तपैकी सँडविच खाऊन झालेलं आहे. लय खाल्लं छान आणि टेस्टी होता. छान होता. कसं वाटलं वर्षा. एक नंबर. एक नंबर. मस्त सँडविच खाल्लं. स्वागत. कोल्ड्रिंक पिलं आणि आता वे टू होम होम अगेन. अगेन. वे टू होम. वे टू लेट्स गो. पण आता टेन्शन आहे. मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं चढ आहे आणि पोटामध्ये भर आहे. बरं आहे आणि Let's असं see. वाटतं की झाडाखालीच पडावं. खरंच म्हणजे मी त्याला म्हणत होते धनराजला की धनराज थोडा वेळ थांबूयात. नंतर असा विचार केला की इथं थांबण्यापेक्षा डायरेक्ट घरी जाऊ. होईल आत्ता थोडासा त्रास पण घरी जाऊ आणि आरामशीर पडू. पडू. एक्सप्रेस बघ इथं मस्त मागं हे तुम्हाला दाखवतो. काय. घास लावला लोकांनी. हा छान दिसतंय. छान दिसते. आता दाखवतो तुम्हाला. चल. केलं स्टार्ट. हां हे बघा हा जो घास केळीची बागं ही सगळी लावलेली आहेत लोकांनी. इकडं बऱ्यापैकी तबेला आहे आणि मुंबईमध्ये इतकं छान वातावरण बघायला भेटत असेल तर माणूस रोज येईल इथं आहे का नाही. कारण आपण रोज गाड्या ट्रॅफिक हॉर्न वगैरे हे बघून बघून इतकं कंटाळलेलं असतं की असं बघायला असं डोळ्यांना पण राहत भेटतं. छान वाटते. गावाकडे आल्यासारखं वाटतंय मस्तपैकी एकदम. बघा ना म्हणजे तुम्हीच बघा डायरेक्ट स्विच. हे बघा इकडच्या साईडला पाहिलं ना की झोप नेचर आणि डायरेक्ट झोप तर नाही खरं नेचरच आहे सगळीकडं. नेचरच आहे पण असं एकदम. हां लोकांना शॉर्टकट गावलेत मधनं त्यामुळे गर्दी एवढी नाही का. किती सुंदर आहे. चला तर चला मग आता आपण जाऊयात घरी. घरी डायरेक्ट घरी जाऊनच भेटूयात. लय कंटाळा आला. मध्ये आम्ही 1-2 ठिकाणी जरा ट्रेल्स कवर करणार आहे. म्हणजे आमची माउंटेन बाईक आहे ना तर आम्ही तिथं मस्तपैकी आमच्या बाईक्स Yes. आमच्या माउंटेन बाईक्स. तर आम्ही मस्तपैकी रायडिंग करणार आहे आणि तुम्हाला ते शॉर्ट्स दाखवतो. मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं है ना. हो चला. हॅलो. मगाशी आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती एक छोटीशी झोप घेतली. तुम्हाला आमच्या डोळ्यांवरून दिसत असेल आणि थोडंसं काहीतरी भूक लागल्यागत झालं त्याच्यामुळं आप्पे बनवले. आता एक मराठी ब्लॉग बघत बघत आप्पे एन्जॉय करूया. वर्षा किती वाजलेत. 6 आपल्याला 7:30 वाजता एका ठिकाणी जायचं आहे तर त्याच्या आधी तू आवरून ठेव. छान असं आवर एकदम सुंदर दिस. म्हणजे 7:15 आवरून रेडी झाली पाहिजेस. ओके. खरं. खरं. आणि कुठं जायचंय म्हणजे ते काय तुला गेल्यावर समजणार. म्हणजे कसे कपडे घालू. जीन्स टॉप घालू का असं ड्रेस. छान घाल. ड्रेस घातला चालेल. म्हणजे ड्रेस आपला ओढणीचा. नाही 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 नाईटला घालतो आपण नाही का पार्टी टाईप असं काही छान असा घाल काहीतरी. धनराज का? मला आता उगाच हे करू नकोस. कुठे चाललो आपण. चाललोय कुठतरी पण तू आवर. तुला सांगितलं तेवढं कर. ओके ठीक आहे. हे बघा. तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि जसं आपलं ठरलं होतं की मी आज सगळं व्हॅलेंटाईन डेचं प्लॅन करणार आहे. तर आत्ता आपण एक स्पेशल गोष्ट वर्षासाठी आपण प्लॅन केलेली आहे. तर वर्षाला घेऊन आता आपण जाणार आहे. तुम्हाला पण दाखवतो. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि त्यामुळे नटली बाग अशी एकदम लिपस्टिक आणि लावून. मला असं वाटतं की मी छान पण दिसते. हां
खूप सुंदर दिसते एकदम. एकदा पण बोलला नाहीस धनराज अजूनपर्यंत. खूप सुंदर दिसतेस वर्षा तू. एकदा खूप पण छान बोल. दिसते. मी त्यासमोर 4 वेळा येऊन बरं का की धनराज कशी दिसते नाही. धनराजच्या तोंडून काय निघेल. खूप सुंदर सुंदर, खूपच सुंदर. तर चला निघूया दादा, है ना वर्षा? येस लेट्स गो. एक्सायटेड? खूप जास्त गाईज आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आणि मला खूप आनंद झाला धनराजने हे डेस्टिनेशन चूज केलं आहे, ही जागा चूज केली. कारण इकडं आम्ही एकदा आलो होतो खूप आधी, हां. पण आम्हाला जागा भेटली नव्हती, त्यामुळे आम्हाला माघारी जावं लागलं. त्याच्या आधी पण येऊन गेलो होतो आम्ही. ह्याच्या आपण आधी. खाऊन गेलो होतो आपण. एकदा खाऊन गेलो, त्यानंतर आवडलं म्हणून परत एकदा आलो. पण परत त्यावेळी एकदा जागा नाही आल्यावरती भेटली. आम्हाला जागा भेटली नाही. तर आता तुम्ही केलंय का नाही बुकिंग? केलं, रिझर्व केलं मी ऑनलाईन. हां, आता लेट्स सी ऑनलाईन घेतायचं का नाही हा घ्यायला पाहिजे. घेणार. ॲम्बियन्स बघा. धनराज बद्दल क्षमस्व आहे ना. हो. थोडा अंधार येतो कारण की हेच वाईब भेटली आहे ना. हां, तर वर्षा कसं वाटतं तुला? एकदम मस्त, एकदम छान वाटतंय, अगदी आनंदी वाटतंय. आणि इथं दिसेल तुम्हाला बलून वगैरे इथं वरती लावले, पूर्ण व्हॅलेंटाईन्सचं नाही का. हां, माहोल व्हॅलेंटाईन्स आहे. थीम पण केली आहे त्यांनी. हां. आणि सगळे खूप सारे कपल्स येत आहेत तिथं. खूप सारे कपल येत आहेत. आम्ही पण आमची ऑर्डर दिलेली आहे स्टार्टरची. येस. आणि मस्तपैकी आज वर्षाला व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन आणि काय पार्टी नाही काय म्हणतात, काही आम्ही व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करणार आहे. आम्ही लोक आमच्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन. काय माहिती आहे वर्ष पाणी इथं ना असं क्लास असे की घाबरायचं एखादं गावाकडचं माणूस है ना. पाणी आहे, पाणी आहे काय ना बिस्लेरी किनले. किल्ल्याचे. आता मस्तपैकी जेवण करतो. मला पण फोटो काढूया आपण. हां माझ्यासोबत एक काय प्रॉब्लेम झाला माहितीये का? हां. घरी मी आत्ताच आप्पे खाल्ले 1 तासाभरापूर्वी. निवांत खाणार आपण, काय विषय नाही. निवांत आरामशीर खायचं. गडबड कुणालाच नाही आहे. नाही, शांततेत खाऊ. पण त्या मला बरं का व्हॅलेंटाईन्सच्या मानानं मला काहीच वाटतं गर्दी लोक नाही. क्लबिंगला असतील इथं. मी तरी म्हणते की कारण मला असं वाटलं होतं की पूर्ण फुल असेल, मला जागा पण भेटणार जागा नाही भेटायची किंवा नाही. काय नाही. पण ते कमच आहे हे. पण सगळे आणि लोकं- आणि हे म्हणजे नाही का हे हॉटेल ह्यातलं आहे डिमांडमध्ये असतं कंटिन्यू. फुल असतं, भेटत नाही जागा रिझर्व नाही केलं तर. खरं आहे. आज जागा नाही असं तर चला चांगली गोष्ट आहे. उलट आपल्यासाठी चांगलं आहे ना, आपल्याला छान Enjoy जागा करता येईल. भेटेल. बस. तू काय हे घेणार मॉकटेल वगैरे की नाको लाटा छान आहे. मला नाही आवडत. नाही ना, आपलं स्प्राईट, कोको कोला, थम्सअप महाग पण किती असतात. 500 रुपये 600 रुपये मॉकटेल नाही परवडत नाही. त्यापेक्षा एक डिश स्टार्टर घेऊन खाल्लेलं परवडतं. तर आम्ही एन्जॉय करतो. जेवण आल्यावर तुम्हाला परत एकदा दाखवतो है ना. तोपर्यंत वेट करूया जेवणाचा, आम्ही गप्पा मारतो. तर आमची पहिली डिश आलेली आहे आणि विंग्स, चिकन विंग्स. चिकन विंग्स घेतलं आम्ही. आणि त्यांनी आम्हाला पहिल्यांदा प्रिकॉशन दिलं होतं की स्पायसी येणार, आहे. तरी पण आम्ही स्पायसी घेऊन आलो. आता लेट्स सी हाऊ स्पायसी इट इज. आय एम सर्विंग फर्स्ट विंग टू धनराज. देन आय विल टेक 1. ओके, ह्याच्यावरती थोडंसं हे काय आहे? हे चिकनवालं तसलं आहे का? हमस. चला आता एन्जॉय करतो. चला आता आम्ही खातो. आता आपण भेटूयात नंतर. सगळं भाग झालं. काय रिपोर्ट? लय तिखट, लय तिखट. फार डोळ्यातनं पाणी यायला लागलं. एक्स्ट्रीम तिखट आहे. त्यानं आपल्याला वॉर्म पण केलं होतं. हां, त्यानं वॉर्म पण केलं होतं ना लय आपल्याला. डेंजर. आगच व्हायला लागली. हे चिकन विंग्स मागवलेत, आधी तिखट आहेत. तरी हा सॉस कामाला आहे थोडासा आहे ना. हां लय डेंजर. आता नेक्स्ट काय ते स्वीट मागवावं काय? हां, स्वीट नको, काहीतरी नॉर्मलच मागूया. ते तिखट लागलं रे लय लय तिखट लागलं. तिखट लागलं. मग आता ड्रिंक मागवलं आहे पिना कोलाटा. हां, टेस्टी आहे. पायनॅपल आणि कोकोनटचं ज्यूस मस्त लागतंय. तर मी आता आता जरा बरं वाटतंय बरं ना. हां. आणि त्याच्यासोबत एक हे आलं होतं बरं का पायनॅपलची फोड. तर हिने एकटीने खाऊन घेतली सगळी, मला दिलीच नाही. आता मला अख्खा पायनॅपल पाहिजे एवढं. घेणार घरी गेल्यावर घरी आवडलं सोलून चांगलं. आता आपलं सेकंड हे आलेलं आहे मेन कोर्स मेन कोर्स बिर्याणी आफ्टर चिकन दम बिर्याणी. पिना कोलाटा. पिना कोलाटा जरा शांत थंड वाटला आहे ना. नंतर बिर्याणी जरा गेली नसती.
बिर्याणीचा वास खूप सुंदर होतो हा पण. इतका एक्स्ट्रीम तिखट होतं ना आम्ही जे मगाशी घेतलेले विंग्स. नागा चिकन चिली ना मिरची होती रे त्यामुळे तिखट आवडत असतं. आणि पण बिर्याणी एकदम छान वाटते ना. मस्त लय मस्त आलाय गरम गरम बिर्याणी मस्त पैकी. दम बिर्याणी आहे. लेट्स एन्जॉय. माझं काय मत आहे धनराज, हां जर जर खायचं वेळचं असेल तर नको प्लॅन. माझं लय पोट भरलं. चल ना तू, तुला काय करायचं आहे मी तुला नेतो. तुझं पोट भरलं असेल तर तू खाणार ते अशा गोष्टी काय नेतो. हां मला एक लय आतून वाटतंय, एक सांगू का? हां सांगू? हां मला लय आतून वाटतंय की हा नॅचरल्सला घेऊन जाणार. हां. का बरं? कारण ते तुझं पण फेवरेट आहे. म्हणजे असं म्हणायचं की नाही, मला असं वाटतंय की धनराज नॅचरल्सला घेऊन जाणार असं माझं चला आता बघूया इंट्युशन. बघूया आज कुठं जातोय आपण. ठीक आहे लेट्स गो ॲज एक्सपेक्टेड. तर आता चाललोय आम्ही डेझर्ट खायला. असं मला वर्षाला कळलं वाटतंय. होतं जसं ही धनराजनं गाडी वळवली तशी मला कळलं होतं की हा इकडं 100% इकडच्या नॅचरल्सच्याच रोडला झाला, दुसरं काय नाही इकडच्या साईडला. पण तुला काय माहिती आहे तुम्ही मी पूर्ण वळवून आणणार असेल गाडी. नाही ना, पण का वळवून आणशील हां तू? मी तुला फसवायसाठी हा फसवायसाठी तुला तर मला फसवायचं आहे. काय आता बघू ना, चला गाईज तुम्हाला पण दाखवते. नाही बेट लावायचे का? बेट नको लावायला. हे मग शेवळ ऑन द स्पॉट प्लॅन चेंज करेल. पण 99% नॅचरल आहे. जेवढं मी धनराजला ओळखते ना, हां जेवढं मी धनराजला ओळखते तेवढं नॅचरल सर. गाईज काय फायनली हसतेस काय? वी आर ॲट नॅचरल 90 रुपयाला एक आईस्क्रीम आहे 90 आणि हसतेस. अरे इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट युअर फेवरेट स्पॉट. युवर का तुला आवडत? मला तर आवडतं, पण तुम्हाला सांगू का आमचा प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे मला आवडून म्हणजे मला इच्छा होऊन की धनराज चल नॅचरल्सला जाऊ म्हणायच्या आधीच ह्याला 4 वेळा इच्छा झालेली असते. तर आजचा आपला शेवटचा स्पॉट आहे स्वीटसाठी नॅचरल्स आईस्क्रीम. त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल वर्षाला आपण छान आता वेगळं आईस्क्रीम घेणार आहे आज आपण, जे कधी घेतलं नव्हतं. आता असं दिसतंय की बेरीजचं काहीतरी आलं आहे, बेरी फेस्टिवल. तर ट्राय करणार बेरी वर्षा? बेरी फेस्टिवल आलेला आहे. करणार ट्राय बेरी? चल तू काय इतका हसतोयस? ना तू शूटिंग करायला आलो गेलं म्हणून. तर बघा मस्त एक 2 आईस्क्रीम छान एकदम. एक स्ट्रॉबेरी फ्लेवर सीजनल. अरे, इतकं गरम का वाटतंय हे? वॉफल पण गरम असतात त्यांचे, फ्रेश असतात. हो. आणि एक स्ट्रॉबेरी आणि एक माझा अंजीर. तर आम्ही दोघं खाणार वाटून वाटून पण घेतलं आहे ना. येस. तर मग कसं वाटलं वर्षा? लास्ट स्टॉप कसा वाटला? खूप सुंदर, हां एकदम छान. मस्त. वर्षाला भरपूर आवडतं म्हणून आम्ही येतो. तर मला कुठलं पण आमूल वगैरे पण चालतं. वर्षाची आवड. त्याला अमूल, क्वालिटी बॉल, सगळे छोटे छोटे जे हे ब्रँड्स असतात ना, सावरिया सावरिया एक्सेट्रा. एक्सेट्रा एक्सेट्रा, तर त्याला खूपच आवडतं. नॅचरल विचरल्स काय तो खात नाही. पण तो वर्षामुळे यावं लागतो काय करता. तर मग वर्षा कसा वाटला तुला आजचा आपला व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन? एक नंबर, एक नंबर, खूप छान. थँक्यू सो मच धनराज, खरंच थँक्यू सो मच. आणि लय छान वाटलं, सगळे एक्सपिरियन्सेस छान होते, एकदम सुंदर दिवस गेला. थँक्यू सो मच. आणि ह्या नोटवरती आम्ही नॅचरल्समधून बाहेर पडलेलो आहे. आम्ही आजचा आमचा व्हिडिओ एंड करतोय. संपत आहे. आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. उसक्या का लागायला आलं? तू तशी तरी आठवण काढता व्हॅलेंटाईन डेची धनराज काय आता काय उसकी दाबून धरू काय? नाही काढायची. बरं पाणी तर नो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हॅलेंटाईनचा माझं सेलिब्रेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उसक्या काय राहते ते पण सांगा. बाय.